बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप 2024चा किताब कोणी जिंकला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए भारत. भारतीय महिला बॅडमिंटन संघाने आशियाई टीम चॅम्पियनशिप 2024चा किताब हा जिंकलेला आहे. तर भारतीय महिला बॅडमिंटन टीम 2024चा जो किताब आहे बॅडमिंटन आशिया किताब हा आपल्या नावे केलेला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये भारताने थायलंडला 3-2ने हरवलेला आहे आणि सुवर्णपदक हे जिंकलेलं आहे. भारतीय महिला बॅडमिंटन संघाने पहिल्यांदाच आशियाई टीम चॅम्पियनशिपमध्ये पदक मिळवलेलं आहे. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिप स्पर्धेची सुरुवात जी आहे सन 2016मध्ये करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेचे आयोजन बॅडमिंटन आशिया परिसंघ यांच्याकडून केलं जातं. यावर्षीचे 2024चे आयोजन हे मलेशिया येथे करण्यात आले होते. पुढचा प्रश्न पाहूया. ICICI बँकेचे अतिरिक्त स्वतंत्र निदेशक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी प्रदीप कुमार सिन्हा यांची ICICI बँकेचे अतिरिक्त स्वतंत्र निदेशक म्हणून नुकताच नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर ICICI बँकेने पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी अतिरिक्त निदेशक स्वतंत्र प्रभार म्हणून प्रदीप कुमार सिन्हा यांची नियुक्ती केलेली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची एक बँक आहे ICICI बँक. प्रदीप कुमार सिन्हा यांची GC चतुर्वेदी यांच्या जागेवर नियुक्ती करण्यात आलेली आहे. ICICI बँक ही भारतीय बहुराष्ट्रीय बँक आणि वित्तीय संस्था आहे. कॉर्पोरेट ग्राहक आणि किरकोळ ग्राहकांसाठी गुंतवणूक बँकिंग, व्हेंचर कॅपिटल, नॉन लाईफ इन्शुरन्स, ॲसेट मॅनेजमेंट या श्रेणीतील विविध वितरण चॅनेल आणि विशेष उपकंपन्यांद्वारे बँकिंग आणि वित्तीय सेवा हे पुरवल्या जातात. तर ICICI बँक स्थापना झालेली आहे 5 जानेवारी 1994. मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्या MD आणि CEO आहेत ICICI बँकेचे संदीप बक्षी. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील कोणती अवकाश संशोधन संस्था लाकडी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नासा आणि जाक्सा. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जाक्सा जी जापनीज अंतराळ संशोधन संस्था आहे हे दोघे मिळून लाकडी उपग्रह अवकाशामध्ये प्रक्षेपित करणार आहेत. तर नासा आणि जपानची जाक्सा लाकडी उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीमध्ये आहेत. हा उपग्रह मॅग्नोलिया लाकडापासून बनवण्यात आला आहे. तसेच हा उपग्रह बायोडिग्रेडेबल असणार आहे. लाकडी उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केल्यास वायुमंडळात पुनर्प्रवेश करतेवेळी राखेत परावर्तित होतो. या लाकडी उपग्रहाची निर्मिती क्योटो विश्वविद्यालय आणि लॉंगिंग कंपनी सुमितोमो वानिकीच्या शास्त्रज्ञांनी मिळून हे केलेलं आहे. तर नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन स्थापना झालेली आहे 29 जुलै 1958. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC आणि प्रशासक आहेत बिल नेल्सन. तसेच जाक्सा जपानची अंतराळ संशोधन संस्था जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी स्थापना झालेली आहे 1 ऑक्टोबर 2003. मुख्यालय आहे टोकियोमध्ये आणि सध्या प्रशासक आहेत हिरोशी यामाकावा. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जातीनिहाय जनगणनेसाठी कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये प्रस्ताव पारित करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा. तेलंगणा राज्याच्या विधानसभेमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यासाठी नुकताच एक जो प्रस्ताव आहे हा पारित करण्यात आलेला आहे. तर तेलंगणा राज्य विधानसभेने राज्यामध्ये घरोघरी जाऊन जातीनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी एक प्रस्ताव पारित केलेला आहे. याद्वारे इतर मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती आणि जमाती तसेच दुर्बळ घटकांच्या विकासासाठी विविध योजना तयार करून त्या लागू केल्या जाणार आहेत. तर तेलंगणा राज्यामध्ये हा जो प्रस्ताव आहे पारित करण्यात आलेला आहे. तेलंगणा स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन. पुढचा प्रश्न पाहूया. बाफ्टा पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला प्राप्त झाला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ओपेनहायमर. या चित्रपटाला बाफ्टा पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा मिळालेला आहे. तर बाफ्टा ब्रिटिश अकॅडमिक फिल्म अवॉर्ड्स याचा फुल फॉर्म होतो. 77वा पुरस्कार होता हा आणि या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन लंडनमधील रॉयल फेस्टिवल हॉलमध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे होस्ट होते डेव्हिड टेनेंट. बाफ्टा पुरस्कार जगातील आघाडीच्या 4 चित्रपट पुरस्कारांपैकी एक आहे. क्रिस्टोफर नोलन यांचा हा चित्रपट आहे ओपेनहायमर आणि या चित्रपटाला बाफ्टा उत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासह 7 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. यावर्षी बाफ्टा पुरस्कारांसाठी एकही भारतीय चित्रपटाला नामांकन हे मिळालेलं नव्हतं. भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण ही या पुरस्कार कार्यक्रमामध्ये प्रेझेंटेटर म्हणून सहभागी झाली होती. पुढचा प्रश्न पाहूया. वायुसेनेकडून कोणत्या ठिकाणी वायुशक्ती या सैन्य अभ्यासाची नुकताच सुरुवात करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. राजस्थानमध्ये वायुशक्ती या सैन्य अभ्यासाची नुकताच वायुसेनेकडून सुरुवात करण्यात आलेली आहे. तर भारत पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पोखरण फायरिंग रेंज येथे वायुसेना सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आलं आहे. या अभ्यासामध्ये राफेल सुखोईसहित 121 लढाऊ एअरक्राफ्ट यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या अगोदर 2019मध्ये वायुसेनेने पोखरण येथे वायुशक्ती सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाने समलैंगिक विवाहाला अधिकृत घोषित केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ग्रीस. ग्रीस या देशाने नुकताच देशामध्ये समलैंगिक विवाहाला अधिकृतरित्या घोषित केलेला आहे.
तर ग्रीक देशाने समलैंगिक विवाहाला वैध घोषित केलेला आहे. तसेच समलैंगिक विवाह वैध घोषित करणारा ग्रीस हा पहिला देश ठरलेला आहे. रूढीवादी चर्चचा विरोध असताना देखील ग्रीसमधील संसदेने हे विधेयक पारित केलेलं आहे. भारतामध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता नाही आहे, परंतु समलैंगिक जोडप्यांना काही अधिकार दिले गेले आहेत. ब्रिटिश काळामध्ये IPC कलम 377नुसार समलैंगिक विवाह हा अपराध घोषित केला गेला होता. तर आता ग्रीसमध्ये नुकताच हा जो समलैंगिक विवाह आहे हा वैध घोषित करण्यात आलेला आहे. तर ग्रीसची राजधानी आहे अथेन्स, चलन आहे युरो, राष्ट्रपती आहेत कतेरिना सकेलारोपोलू आणि पंतप्रधान आहेत किरियाकोस मित्सोटाकिस. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाच्या प्रतिनिधी सभेने क्वाड हे बिल पारित केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C अमेरिका. अमेरिका देशाच्या प्रतिनिधी सभेने क्वाड हे बिल पारित केलं आहे. तर क्वाड हे काय आहे तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांच्यातील परस्पर सहकार्य वाढीच्या उद्देशाने क्वाड बिल बहुमताने पारित करण्यात आला आहे. तर क्वाड भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांचे संघटन आहे. परस्पर सहकार्य वाढीसाठी या क्वाडची सुरुवात ही करण्यात आली होती. क्वाडचा विचार पहिल्यांदा 2007मध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी मांडला होता. मुक्त, स्पष्ट आणि समृद्ध इंडो पॅसिफिक क्षेत्र सुनिश्चित करणे हा यामागचा उद्देश होता. 2017मध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांनी एकत्रित क्वाडची स्थापना केली. या सर्व सदस्य देशांमध्ये मलबार नेव्हल एक्सरसाइज होते. 2023चे क्वाड संमेलन हे जपानमध्ये पार पडलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रामभद्राचार्य आणि गुलजार. ऑप्शन क्रमांक C वरील दोन्ही या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 नुकताच 2 व्यक्तींना जाहीर करण्यात आलेला आहे, रामभद्राचार्य आणि गुलजार यांना. 2023साठी ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यावेळचा हा 58वा ज्ञानपीठ पुरस्कार होता. भारतीय साहित्य क्षेत्रातील ज्ञानपीठ पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार आहे. सन 1969मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे. यावेळचा ज्ञानपीठ पुरस्कार 2 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. संस्कृत साहित्यिक आहेत जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यकार आहेत गुलजार यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तर चित्रकूटमधील तुलसीपीठचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य आणि एक प्रसिद्ध संस्कृत विद्वान आहेत आणि त्यांनी 100पेक्षा अधिक पुस्तकांचे लिखाण हे केलेलं आहे. तसेच गुलजार हे हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध गीतकार आहेत. 2002मध्ये उर्दू साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे 2013मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि 2004मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे आणि आता यांना ज्ञानपीठ पुरस्काराची घोषणाही करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच फिफा क्रमवारीमध्ये भारतीय फुटबॉल संघ कोणत्या स्थानावर पोहोचला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B 117व्या. नुकताच भारतीय फुटबॉल संघ जो आहे फिफा क्रमवारीमध्ये 117व्या क्रमांकावर घसरलेला आहे. तर भारतीय फुटबॉल संघ फिफा क्रमवारीमध्ये 15 स्थानाची घसरण झालेली आहे आणि आता या क्रमवारीमध्ये भारतीय फुटबॉल संघ 117व्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. मागील 7 वर्षामध्ये भारतीय संघाची ही सर्वात मोठी घसरण आहे. या अगोदर 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झालेल्या क्रमवारीमध्ये भारत 102व्या स्थानी होता आणि आता चालू क्रमवारीमध्ये भारत 117व्या स्थानावर पोहोचलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्वतंत्र सैनिक असलेले यू तिरथ सिंह यांच्या प्रतिमेचे अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक A बांगलादेश. बांगलादेश देशामध्ये यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं आहे. यू तिरथ सिंह एक प्रसिद्ध स्वतंत्र सैनिक होते आणि यांच्या प्रतिमेचे अनावरण नुकताच बांगलादेशमध्ये करण्यात आलेलं आहे. इंग्रजाविरुद्ध स्वातंत्र्य लढ्यामध्ये लढणारे स्वातंत्र्य सैनिक आहेत यू तिरथ सिंह आणि यांच्या प्रतिमेचे अनावरण बांगलादेश ढाका येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये करण्यात आलेलं आहे. मेघालयचे उपमुख्यमंत्री आहेत सानियाल भंगधर आणि बांगलादेशमधील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते या प्रतिमेचं अनावरण बांगलादेशमध्ये केलं गेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच केंद्र सरकारने सशस्त्र बळ आणि तटरक्षक बळाच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी किती रुपयांच्या तरतुदीला मंजुरी दिलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D 84,560 करोड रुपये इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे. सशस्त्र बळ आणि तटरक्षक बळाच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी नुकताच हा निर्णय घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने नवीन टेक्नॉलॉजीच्या अँटी टँक माइन्स, एअर डिफेन्स टॅक्टिकल कंट्रोल रडार, हेवी वेट टॉर्पिडो, मीडियम रेंज मेरीटाईम टोही आणि फ्लाईट रिफ्युएलर एअरक्राफ्ट खरेदी करण्यासाठी ही तरतूद केलेली आहे. तर भारतीय तटरक्षक दल स्थापना झालेली आहे 1 फेब्रुवारी 1977. मुख्यालय आहे नवी दिल्लीमध्ये आणि महानिदेशक आहेत राकेश पाल. आणि या भारतीय तटरक्षक बल आणि जे सशस्त्र बल आहेत यांच्या शस्त्रास्त्र खरेदीसाठी 84,560 करोड रुपयांची तरतूद ही करण्यात आली. नुकताच कोणत्या देशामध्ये शांतिप्रयास 4 हा बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास सुरू झाला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C नेपाळ. नेपाळ या देशामध्ये हा शांतिप्रयास 4 बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास नुकताच सुरू झालेला आहे. तर बहुराष्ट्रीय सैन्य अभ्यास आहे शांतिप्रयास 4 आणि याची सुरुवात झालेली आहे नेपाळमधील सैन्य मुख्यालयामध्ये.
भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, थायलंड यांसहित 19 देशांच्या सेना या सैन्य अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या आहेत. परस्पर राष्ट्रांमध्ये शांती, सहकार्य आणि कौशल्य वाढीस लागावे या उद्देशाने या सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केले जाते. सन 2000 पासून या सैन्य अभ्यासाचे आयोजन हे केले जातं. नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल यांच्या हस्ते या सैन्य अभ्यासाचा शुभारंभ करण्यात आला आहे. 2 आठवडे हा सैन्य अभ्यास सुरू असणार आहे. यामध्ये 19 देशांमधील 1125 सैनिक सहभागी झालेले आहेत. तर नेपाळशी संबंधित प्रश्न आहे. नेपाळमध्ये या सैन्य अभ्यासाचं आयोजन झालेलं आहे. नेपाळची राजधानी आहे काठमांडू. चलन आहे रुपया. राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौंडेल आणि पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. पुढचा प्रश्न पाहूया. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या स्किल इंडिया सेंटर अर्थात कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन केलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, संबळपूर या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील पहिला स्किल इंडिया कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन हे केलेलं आहे. तर केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान आणि यांच्या हस्ते संबलपूर, ओडिशा येथे देशातील पहिल्या कौशल्य भारत केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तरुणांना रोजगाराच्या दृष्टीने सक्षम करणे तसेच बदलत्या तंत्रज्ञान आणि कौशल्याद्वारे युवा शक्तीचे ज्ञान आणि क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे केंद्र महत्त्वाचं ठरणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले आहे की 1200हून अधिक तरुणांना या केंद्राच्या माध्यमातून सक्षम हे केलं जाणार आहे. या केंद्राच्या अंमलबजावणीमुळे भारतातील कौशल्याच्या लँडस्केपमध्ये क्रांती घडून येईल. वाढीव सुलभता, वैयक्तिकृत शिक्षण, अनुभव आधारित सुधारित जे करिअर मार्गदर्शन आहे या सेंटरच्या माध्यमातून मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डी होनूरने सन्मानित करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान शेव्हलियर डी ला लिजन डी होनूर या पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर प्रसिद्ध लेखक आणि राजकीय नेते आहेत शशी थरूर यांना फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मान शेव्हलियर डे ला लिजन डी होनूर अर्थात नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेलं आहे. तसेच तिरुवनंतपुरम येथून ते खासदार देखील आहेत. तर शशी थरूर यांचा फ्रान्सिसी सिनेटचे जे स्पीकर आहेत जेरॉर्ड लॉर्चर यांनी फ्रान्सिसी दूतावासामध्ये या प्रतिष्ठित सन्मानाने सन्मानित केलेलं आहे. ऑगस्ट 2022मध्ये या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती आणि नुकताच 20 फेब्रुवारी 2024 रोजी या पुरस्काराचे वितरण हे करण्यात आलेलं आहे. सर्वोच्च फ्रान्सिसी नागरी पुरस्कार शशी थरूर यांना भारत फ्रान्स संबंध मजबूत करणे, आंतरराष्ट्रीय शांती तसेच सहयोगामध्ये प्रतिबद्धता आणि फ्रान्सशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांच्या प्रयत्नांसाठी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 59वी दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर्स परिषद कोठे पार पडली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, मुंबई या ठिकाणी 59वी दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर परिषद ही पार पडलेली आहे. तर दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर परिषदेची 59वी बैठक होती ही आणि मुंबई या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे. फेब्रुवारी 1966 पासून या बैठका दरवर्षी घेण्यात येतात. ज्याचा प्राथमिक उद्देश आहे की सदस्य देशांच्या अर्थव्यवस्था आणि वित्तीय प्रणालींवर परिणाम करणाऱ्या बाबींवर माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक मंच प्रदान या बैठकीच्या माध्यमातून केला जातो. तर दक्षिण पूर्व आशियाई सेंट्रल बँक गव्हर्नर SEACENच्या मूळ 8 सदस्य संख्यांवरून आता एकूण 19 सदस्य या परिषदेचे झालेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणत्या राज्यामध्ये बारसिंगर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान राज्यामध्ये या बारसिंगर सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आलेली आहे. तर राजस्थानमधील जे NLC इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमामधून 300 मेगावॉटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली गेली आहे. हा प्रकल्प धोरणात्मकदृष्ट्या विद्यमान बारसिंगर थर्मल पॉवर स्टेशन जवळ स्थित आहे. NLC इंडिया ही कोळसा मंत्रालयाअंतर्गत येणारी नवरत्न कंपनी आहे. NLC इंडियाच्या प्रकल्पाची एकूण किंमत 1756 कोटी रुपये इतकी आहे आणि सप्टेंबर 2024पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. तर सरकारी संस्थांना स्वस्त वीज पुरवठा करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमामधून 2070पर्यंत भारत सरकारचे नेट झिरोचे उद्दिष्ट देखील साध्य केलं जाणार आहे. तर राजस्थानशी संबंधित हा प्रकल्प आहे. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत कलराज मिश्र. पुढचा प्रश्न पाहूया. दांडपट्टा या शस्त्राला कोणत्या राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र राज्य सरकारने दांडपट्टा या शस्त्राला नुकताच राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्धात वापरलेले दांडपट्टा हे शस्त्र आता राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
याबाबतची अधिकृत घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहे सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे। याप्रसंगी काचेच्या पेटीमध्ये दांडपट्टा सजवून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला। तसेच या प्रसंगी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत महाराजांनी वापरलेली वाघनखे देखील 4 मेपर्यंत भारतात येतील असे मुनगंटीवार यांनी सांगितलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच भारतीय कसोटी संघाने कोणत्या संघाविरुद्ध धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवला आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी इंग्लंड। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये भारताने धावांच्या बाबतीत सर्वात मोठा आत्तापर्यंतचा विजय मिळवलेला आहे। तर नुकताच राजकोट येथील निरंजन शाह क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताने इंग्लंड संघावर 434 धावांनी मोठा विजय मिळवलेला आहे। कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा धावांच्या बाबतीत हा सर्वात मोठा विजय ठरलेला आहे। या अगोदर 2021मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यामध्ये 372 धावांनी विजय मिळवला होता। इंग्लंड विरुद्ध सर्वात मोठा विजय मिळवत भारतीय संघाने 5 सामन्यांच्या या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतलेली आहे। कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये इंग्लंड संघाचा धावाच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा पराभव आहे। पुढचा प्रश्न बघूया। नुकताच बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटरचे उद्घाटन कोठे करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी ओडिसा। ओडिसामध्ये या बागची श्री शंकरा कॅन्सर सेंटरचे नुकताच उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथे बागची श्री शंकरा कर्करोग आणि संशोधन संस्थेचे उद्घाटन हे केलेलं आहे। श्री शंकर कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर बंगळूर यांच्या सहकार्याने हे केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। 60व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जर्मनी। जर्मनी या ठिकाणी या 60व्या म्युनिक सुरक्षा परिषदेचे आयोजन हे नुकताच करण्यात आलं होतं। तर 60वी म्युनिक सुरक्षा परिषद होती जर्मनी येथे पार पडलेली आहे। 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान ही परिषद पार पडलेली आहे। या परिषदेसाठी भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिनिधित्व केले। या परिषदेचा एक भाग म्हणून जयशंकर यांनी ग्रीक द पै शेअर्ड ऑपॉर्च्युनिटी या विषयावर पॅनलला संबोधित केलेलं आहे। 3 दिवसीय परिषदेमध्ये जगासमोरील सर्वात महत्त्वाच्या सुरक्षा मुद्द्यांवर उच्चस्तरीय चर्चा या परिषदेमध्ये करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी बुडापेस्ट। बुडापेस्ट या ठिकाणी या ऑलिम्पियाडच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन हे करण्यात येणार आहे। तर बुडापेस्ट हंगेरी येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या 45व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे। केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी बुडापेस्टला ऑलिम्पियाडची मशाल सुपूर्द केली आहे। नवी दिल्लीमधील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये हा सोहळा आयोजित करण्यात आला होता। 2022मध्ये भारतामध्ये 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा चेन्नई येथे पार पडल्या होत्या आणि आता या 45व्या स्पर्धा बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी पार पडणार आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच ऋतुराज सिंह यांचं निधन झालं आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी अभिनेता ऋतुराज सिंह यांचं नुकताच हृदयविकाराने निधन हे झालेलं आहे। तर पहिल्यांदा 1993मध्ये टीव्ही शो बनेगी अपनी बात यामध्ये प्रसिद्धी मिळालेला अभिनेता तसेच अनेक चित्रपट आणि OTT शोमध्ये काम केलेले अभिनेते ऋतुराज सिंह यांचं नुकताच वयाच्या 59व्या वर्षी हृदयविकाराने निधन झालेलं आहे। त्यांनी दिल्लीमध्ये रंगमंच कलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती। हिटलर, दीदी, शपथ, अदालत, दिया और बाती हम या काही त्यांच्या प्रसिद्ध सिरियल आहेत ज्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे। पुढचा प्रश्न पाहूया। पंतप्रधान मोदी यांनी भारतातील सर्वात मोठ्या लांब बोगद्याचे उद्घाटन केले आहे। हा बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी जम्मू या ठिकाणी हा बोगदा आहे आणि या बोगद्याचं नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला रेल्वे लिंकवर असलेल्या देशातील सर्वात लांब बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। या कार्यक्रमाप्रसंगी मोदी यांनी काश्मीर घाटीमध्ये पहिल्या विद्युत ट्रेनला देखील हिरवा कंदील दाखवलेला आहे। हा सर्वात मोठा बोगदा 12.77 किलोमीटरचा आहे आणि याला T50 या नावाने ओळखले जाते। तसेच खारी आणि सुंबरखंड या दरम्यान हा बोगदा येतो आणि याचं नुकताच उद्घाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। भारतीय नौसेनेचे सैन्य अभ्यास मिलन 24 कोणत्या ठिकाणी सुरू झालेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए विशाखापट्टणम या ठिकाणी मिलन 24 हा संयुक्त सैन्य अभ्यास सुरू झालेला आहे भारतीय नौसेनेचा। 19 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय नौसेनेचा सर्वात मोठा सैन्य अभ्यास मिलन 24 हा विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू झालेला आहे। या सैन्य अभ्यासामध्ये 51 देशांच्या नौसेना सहभागी झालेल्या आहेत। मिलन याचा फुल फॉर्म होतो मल्टीलेटरल नेव्हल एक्सरसाइज आणि हा 2024चा हा जो सैन्य अभ्यास आहे याचं आयोजन 19 फेब्रुवारी 2024 रोजी
सुरू झालेला आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. नौसेनेने या सैन्य अभ्यासासाठी CCC सौहार्द, सामंजस्य आणि सहयोग ही थीम दिलेली आहे. भारतीय नौसेनेचे 2 एअरक्राफ्ट कॅरियर INS विक्रांत आणि INS विक्रमादित्य हे पहिल्यांदाच एकत्रित सहभागी असणार आहेत. तसेच INS चेन्नई देखील या अभ्यासामध्ये सामील होणार आहे. मिलन 24 हा दर 2 वर्षांनी आयोजित होणारा सैन्य अभ्यास आहे आणि याची सुरुवात जी आहे 1995 करण्यात आली होती. त्यावेळी केवळ 4 देश यामध्ये सहभागी झाले होते आणि यावर्षी यामध्ये 51 देशांनी भाग घेतलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध मेदाराम यात्रा नुकताच सुरू झालेली आहे. ही यात्रा खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तेलंगणा. तेलंगणा या राज्यातील ही प्रसिद्ध यात्रा आहे मेदाराम यात्रा आणि या यात्रेचं नुकताच जी सुरुवात आहे ही झालेली आहे तेलंगणामध्ये. तर ही यात्रा आशियामधील सर्वात मोठी यात्रा आहे, जनजातीय उत्सव आहे. मेदाराम यात्रा कुंभमेळ्यानंतर देशातील सर्वात मोठा उत्सव आहे. या यात्रेला समक्का सरळम्मा यात्रा नावाने देखील ओळखले जाते. या यात्रेची सुरुवात ही वारंगळ जिल्ह्यातील तडवई मंडळ येथील मेदाराम या गावातून होते. हा एक आदिवासी उत्सव असून अन्यायपूर्ण कायद्याच्या विरुद्ध शासकांविरुद्ध आई आणि मुलगी समक्का आणि सरळम्मा यांच्या लढाईचं हे प्रतीक आहे. या उत्सवाला सन 1996 राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आले होते. तर तेलंगणा राज्याशी संबंधित हा महोत्सव आहे. तेलंगणा राज्याची स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच कोणत्या ठिकाणी श्री कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी संबळ. उत्तर प्रदेशमधील संबळ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच श्री कल्कीधाम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. तर उत्तर प्रदेशमधील संबळ जिल्ह्यामध्ये हे कल्कीधाम मंदिर जे आहे उभं राहणार आहे आणि या मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी कल्कीधाम मंदिराच्या प्रतिकृतीचे देखील अनावरण हे केलं गेलं आहे. या मंदिराचे निर्माण कार्य श्री कल्कीधाम ट्रस्टद्वारे केले जात आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत आचार्य प्रमोद कृष्णम. या कार्यक्रमादरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौमध्ये 10 लाख करोड रुपयांपेक्षा अधिकच्या विविध योजनांचे देखील उद्घाटन केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हिमालयन बास्केट अभियान कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये हे हिमालयन बास्केट अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. तर हिमालयन बास्केट हे जे अभियान आहे याद्वारे दूध, हळद, पुदिना जी उत्पादने आहेत याद्वारे विविध उत्पादने तयार करून ती निर्यात केली जाणार आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी या हिमालयन बास्केट अभियानाची सुरुवात केलेली आहे. हिमालयन बास्केट या संकल्पनेची सुरुवात जी आहे 2018 सुमित आणि स्नेहा थपलियाल यांनी केली होती. या अभियानांतर्गत समृद्ध कृषी संसाधनांच्या साहाय्याने स्थानिक रोजगाराला चालना दिली जाणार आहे. तर उत्तराखंड राज्याशी संबंधित हे अभियान आहे. उत्तराखंड स्थापना झालेली आहे राज्याची 9 नोव्हेंबर 2000. राजधानी आहे देहरादून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी आणि राज्यपाल आहेत गुरमीत सिंग. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 20 फेब्रुवारी या दिवशी कोणत्या राज्याचा 38वा राज्य दिवस साजरा करण्यात आला? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश राज्याचा 38वा राज्य दिवस नुकताच 20 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेश राज्याला 20 फेब्रुवारी 1987 रोजी पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता. तेव्हापासून हा दिवस अरुणाचल प्रदेश राज्य दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. 21 जानेवारी 1972 रोजी अरुणाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश बनला होता आणि त्यानंतर 1987 अरुणाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता. देशात सर्वप्रथम सूर्योदय हा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये होतो. अरुणाचल प्रदेशचं राजकीय पक्षी आहे ग्रेट इंडियन हॉर्नबिल. राजकीय फुलं आहे अरुणाचल प्रदेशला द्रौपदी माळा. राजकीय प्राणी आहे मिथुन किंवा गयाल आणि राजकीय वृक्ष आहे अरुणाचल प्रदेशचा होलांग. तर अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत कैवल्य त्रिविक्रम परनाईक. पुढचा प्रश्न पाहूया. 50व्या आंतरराष्ट्रीय खजुराहो नृत्य समारोह 2024चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये या 50व्या आंतरराष्ट्रीय खजुराहो नृत्य समारोहाचे आयोजन हे सुरू झालेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय खजुराहो नृत्य समारोहाचं हे 50वं आयोजन आहे. मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी याचं आयोजन हे होत असतं. 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा उत्सव सुरू असणार आहे. यामध्ये जवळजवळ 1500पेक्षा अधिक कलाकार एकत्रितरित्या मंचावर एक साथ कथ्थक सादर करणार आहेत आणि याची गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समावेश करण्यासाठी देखील प्रयत्न केला जाणार आहे. खजुराहो नृत्य महोत्सवाची सुरुवात सन 1975 पासून करण्यात आली आहे आणि याचे आयोजन हे मध्य प्रदेश सरकारकडून केलं जात असतं. तर मध्य प्रदेशशी संबंधित हा उत्सव आहे, हा समारोह आहे. मध्य प्रदेश राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल.
पुढचा प्रश्न पाहूया. ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थची सुरुवात कोणी केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, जागतिक आरोग्य संघटना. या आरोग्य संघटनेने ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थची सुरुवात ही केलेली आहे. तर जागतिक आरोग्य संघटना WHO ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन डिजिटल हेल्थचा शुभारंभ केलेला आहे. यामध्ये देशादेशामधील ज्ञान आणि डिजिटल उत्पादने परस्पर देवाणघेवाण करण्यासाठी एक डिजिटल स्वास्थ्य मंच तयार करण्यात आला आहे. या डिजिटल मंचाबाबतची सहमती 2023च्या G20 संमेलनादरम्यान दर्शविली गेली होती आणि या संमेलनाचे अध्यक्षत्व हे जे आहे भारताने केलं होतं. तर जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित प्रश्न आहे. जागतिक आरोग्य संघटना स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948. मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये आणि या WHOचे प्रमुख आहेत सध्या डॉक्टर टेड्रोस अधनॉम घेब्रेयेसस. पुढचा प्रश्न पाहूया. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी खेळांचे 4थे सत्र कोणत्या राज्यामध्ये सुरू झाले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, आसाम. आसाम राज्यामध्ये खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे 4थे सत्र जे आहे सुरू करण्यात आलेलं आहे. तर आसाम राज्यामध्ये 19 ते 29 फेब्रुवारी दरम्यान खेलो इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धांचे 4थे संस्करण सुरू झालेलं आहे. आसाममधील गुवाहाटी या ठिकाणी या स्पर्धा पार पाडणार आहेत. या स्पर्धेचं शुभंकर जे आहे अष्टलक्ष्मी नावाचं जे फुलपाखरू आहे या स्पर्धांचं शुभंकर आहे. एकूण 20 प्रकारचे खेळ या स्पर्धेमध्ये असणार आहेत आणि एकूण 200पेक्षा अधिक युनिव्हर्सिटीमधून सुमारे 4500 स्पर्धक यामध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धांचे पहिले संस्करण जे आहे 2018मध्ये आयोजित केलं गेलं होतं. तर आसाम राज्यामध्ये या खेळांची सुरुवात झालेली आहे. तर आसाम राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा शर्मा आणि राज्यपाल आहेत आसामचे गुलाबचंद कटारिया. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले किरियाकोस मित्सोताकिस हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, ग्रीस. ग्रीस या देशाचे पंतप्रधान आहे किरियाकोस मित्सोताकिस आणि हे जे आहेत भारत दौऱ्यावर 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत. तर ग्रीस पंतप्रधान आहेत 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत. ग्रीस युरोप महाद्वीपामधील एक देश आहे. किरियाकोस मित्सोताकिस नवी दिल्ली येथे आयोजित रायसिना संवादाचे मुख्य अतिथी आणि वक्ता असणार आहेत. या संवादाचे हे 9वे संस्करण आहे आणि या संवादासाठी 100पेक्षा अधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. तसेच या दौऱ्यामध्ये भारत आणि ग्रीस देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा देखील होणार आहे. ग्रीसच्या पंतप्रधानांचा तब्बल 15 वर्षानंतर हा पहिला दौरा आहे. तर ग्रीस संबंधित येथे प्रश्न आलेला आहे. काही दिवसापूर्वीच आता ग्रीसमध्ये समलैंगिक विवाहाला अधिकृत घोषित करण्यात आले होते या ग्रीस देशामध्ये. हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. तर ग्रीसची राजधानी आहे अथेन्स, चलन आहे युरो, पंतप्रधान आहे किरियाकोस मित्सोताकिस जे की 4 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले आहेत आणि राष्ट्रपती आहेत ग्रीसचे कतेरिना सकेलारोपोलू. पुढचा प्रश्न पाहूया. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, शाहरुख खान. शाहरुख खान याला या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्कार 2024मध्ये उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2024 यामध्ये 2023 या वर्षामध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांना पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. सन 2012मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल पुरस्काराची पायाभरणी केली गेली आणि सन 2016मध्ये हे पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर या पुरस्कार सोहळ्यामध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दिला गेला आहे जवान या चित्रपटासाठी. उत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान ठरलेला आहे. उत्कृष्ट अभिनेत्री राणी मुखर्जी मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी. चित्रपटातील अभिनय उत्कृष्ट निर्देशक संदीप रेड्डी वांगा ॲनिमल चित्रपटासाठी. तर क्रिटिक बेस्ट फिल्म 12th फेल. बेस्ट सिनेमाग्राफर जे आहेत ते ठरलेले आहेत गणना शेखर. क्रिटिक उत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे विकी कौशल सॅम बहादूर चित्रपटासाठी. तर क्रिटिक उत्कृष्ट डायरेक्टर ठरलेला आहे एटली कुमार जवान चित्रपट आणि बेस्ट वेब सिरीज ठरलेली आहे फर्जी. या सर्वांना या सोहळ्यामध्ये पुरस्काराचे वितरण हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंजाब निवडणूक आयोगाने कोणाची स्टेट आयकॉन म्हणून निवड केली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, शुभमन गिल. भारतीय क्रिकेटर शुभमन गिल याची स्टेट आयकॉन म्हणून पंजाब निवडणूक आयोगाने नियुक्ती केलेली आहे. भारतीय क्रिकेटर आहे शुभमन गिल. पंजाब निवडणूक आयोगाने स्टेट आयकॉन बनवलेले आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील मतदानाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने शुभमन गिल याची स्टेट आयकॉन म्हणून निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील मतदानाचे प्रमाण 70%पेक्षा जास्त ठेवण्याचे लक्ष्य याद्वारे निश्चित करण्यात आलेले आहे. या अगोदर लोकप्रिय पंजाबी गायक तरसेम जस्सड याला देखील निवडणूक आयोगाने स्टेट आयकॉन नियुक्त केलेला आहे. तर पंजाब निवडणूक आयोग स्थापना झालेली आहे या आयोगाची 1994मध्ये आणि सध्या पंजाब निवडणूक आयोगाचे जे मुख्य निवडणूक अधिकारी आहेत सिबिन सी. पुढचा प्रश्न पाहूया.
AI चॅटबॉट हनुमान कोणती कंपनी सुरू करणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी AI चॅटबॉट हनुमान सुरू करणार आहे. तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज ChatGPT प्रमाणे एक AI चॅटबॉट विकसित करत आहे, ज्याचं नाव असणार आहे हनुमान. कंपनीने यासाठी 8 ॲफिलिएट युनिव्हर्सिटीसोबत मिळून काम सुरू केलेलं आहे. या ग्रुपला भारत GPT असं नाव हे जे आहे देण्यात आलेलं आहे. तर नुकताच कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी अर्थात ISA मध्ये सामील होणारा 119वा देश ठरलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, माल्टा. माल्टा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा 119वा देश ठरलेला आहे. तर माल्टा देशाचे विदेश मंत्रालयाचे स्थायी सचिव आहेत क्रिस्टोफर कटजार यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या केलेल्या आहेत. तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी इंटरनॅशनल सोलर अलायन्स या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा माल्टा हा 119वा देश ठरला आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना सन 2015मध्ये भारत आणि फ्रान्स या 2 देशांनी मिळून केलेली आहे. याचं मुख्यालय गुरुग्राम या ठिकाणी आहे आणि सध्या महानिदेशक आहेत अजय माथुर. तर माल्टा हा देश सहभागी झालेला आहे. माल्टाची राजधानी आहे वालेटा, चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहेत माल्टाचे रॉबर्ट अबेला. पुढचा प्रश्न पाहूया. द बॅगलेस स्कूल दप्तरविरहित शाळा या अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये दप्तरविरहित शाळा या अभियानाची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर या अभियानामध्ये मध्य प्रदेशमधील इयत्ता 1ली ते 12वीपर्यंत विद्यार्थ्यांना आठवड्यातून 1 दिवस नो दप्तर दिवस असणार आहे. या दिवशी आठवड्यातून 1 दिवस विद्यार्थ्यांना दप्तर आणायची गरज नसणार आहे. आगामी नवीन शैक्षणिक सत्र 2024-25 पासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या नव्या धोरणानुसार आता विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे वजन निश्चित करण्यात आलेलं आहे. यानुसार इयत्ता 1लीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे 1.6 किलोग्राम ते 2.2 किलोग्राम, तर इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन हे 2.5 किलोग्राम ते 4.5 किलोग्रामपेक्षा अधिक नसणार आहे. तर मध्य प्रदेश राज्यामध्ये हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेश राज्याची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मध्य प्रदेशचे मंगूभाई पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. भारताला आगामी 9 प्रकल्पांसाठी कोणता देश 12,827 करोड रुपयांचा विकास सहाय्यता निधी उपलब्ध करून देणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, जपान. जपान हा देश भारताला आगामी 9 प्रकल्पांसाठी 12,827 करोड रुपयांचा विकास सहाय्यता निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. जपान भारतातील विविध क्षेत्रातील 9 प्रकल्पांसाठी 232.20 अरब येन म्हणजे 12,827 करोड रुपयांचे कर्ज प्रदान करणार आहे. या 9 योजनांमध्ये प्रामुख्याने पूर्वोत्तर राज्यात रस्त्यांचे नेटवर्क वाढवणे, तेलंगणामध्ये स्टार्टअप इनोव्हेशनला प्रोत्साहन देणे, चेन्नई पेरिफेरल रिंग रोड निर्माण, हरियाणामधील बागायतदारांसाठीच्या योजना, तसेच राजस्थानमध्ये हवामान बदलातील संबंधित उपाययोजना या काही प्रमुख योजनांचा यामध्ये समावेश आहे. तर जपान कर्ज पुरवणार आहे. जपानची राजधानी आहे टोकियो, चलन आहे जपानी येन आणि पंतप्रधान आहेत जपानचे फुमियो किशिदा. पुढचा प्रश्न पाहूया. भारत सरकारने नुकताच अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये किती टक्के थेट परकीय गुंतवणुकीसाठी अर्थात FDI साठी मंजुरी ही दिलेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 100%. 100% FDIला मंजुरी देण्यात आलेली आहे. भारत सरकारने अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये या 100% FDIला नुकताच मंजुरीही दिलेली आहे. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने अवकाश संशोधन क्षेत्रासाठी FDI धोरणात सुधारणा करण्यास मंजुरी दिलेली आहे. अवकाश क्षेत्राअंतर्गत उपग्रहांसंबंधित उपक्रमांना आता 49 ते 100% थेट गुंतवणूक मिळू शकते. म्हणजे मॅक्झिमम 100% FDIसाठी मंजुरीही देण्यात आलेली आहे. यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्राशी संबंधित कंपन्यांमध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जाते. तर FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट कोणत्याही विदेशी कंपनीची दुसऱ्या देशात केली जाणारी जी गुंतवणूक आहे प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक असं या गुंतवणुकीला म्हटले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील करौली या ठिकाणी लोहखनिजाचे मोठे साठे सापडलेले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, राजस्थान. राजस्थानमधील करौली या ठिकाणी लोहखनिजाचे मोठे साठे जे आहेत ते आढळून आलेले
आहेत. तर राजस्थानमधील करौली हे ठिकाण आहे. उत्खननामध्ये लोहखनिजाचे मोठे साठे सापडून आलेले आहेत. करौलीतील हिंडनजवळील खोडा, दादरोली, तोडुपुरा आणि लिलोटी येथे 840 दशलक्ष टनांहून अधिक लोहखनिज जे आहे सापडलेलं आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार यामध्ये लोहखनिजाचे मॅग्नेटाईट आणि हेमेटाईट असे दोन्ही प्रकार आढळून आलेले आहेत. तर राजस्थानमध्ये आढळून आलेले आहेत. राजस्थान राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा आणि राज्यपाल आहेत राजस्थानचे कलराज मिश्र. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे माजी क्रिकेटर लालचंद राजपूत हे कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, संयुक्त अरब अमिरात. संयुक्त अरब अमिरातच्या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून लालचंद राजपूत यांची निवड करण्यात आलेली आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आहेत लालचंद राजपूत. यांची पुढील 3 वर्षासाठी संयुक्त अरब अमिरातच्या पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 2007मध्ये T20 वर्ल्ड कप जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाचे देखील ते प्रशिक्षक राहिलेले आहेत. या अगोदर ते 2016-17मध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारलेला होता. तर लालचंद राजपूत यांनी भारतासाठी 2 कसोटी सामने आणि 4 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. जलजीवन मिशन अंतर्गत 100% नळजोडणी मिळवणारे ईशान्येकडील पहिले राज्य कोणते ठरले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश जलजीवन मिशन अंतर्गत 100% घरगुती नळजोडणी मिळवणारे ईशान्येकडील पहिलं राज्य ठरलेलं आहे अरुणाचल प्रदेश. तर अरुणाचल प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्याने जलजीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचे 100% घरगुती नळजोडणीचे जे लक्ष्य आहे ते गाठलेलं आहे असे जाहीर केलेलं आहे. तसेच 100% नळजोडणी मिळवणारे अरुणाचल प्रदेश हे ईशान्य भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत संपूर्ण भारतात घरगुती नळजोडणीद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. हर घर जल ही केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून सुरू केलेल्या जलजीवन मिशनचा एक भाग आहे आणि या योजनेची जी सुरुवात आहे ऑगस्ट 2019मध्ये करण्यात आलेली आहे. तर अरुणाचल प्रदेश संबंधित प्रश्न आहे. अरुणाचल प्रदेश राजधानी आहे इटानगर. मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू आणि राज्यपाल आहेत अरुणाचल प्रदेशचे कैवल्य त्रिविक्रम परनाईक. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच एड्रियास ब्रेहम यांचं निधन झालं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, फुटबॉलर. ते एक फुटबॉलर होते एड्रियास ब्रेहम आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. जर्मनीचे प्रसिद्ध फुटबॉलर आहेत एड्रियास ब्रेहम. नुकताच निधन झालेलं आहे. 1990मध्ये जर्मनीला फुटबॉल विश्वचषक जिंकून देण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा होता. वयाच्या 63व्या वर्षी यांचं निधन हे झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारा ॲलेक्स डॉसन हा कोणत्या देशातील फोटोग्राफर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, स्वीडन. स्वीडन या देशाचा हा फोटोग्राफर आहे ॲलेक्स डॉसन आणि याने अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर 2024 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलेला आहे. तर स्वीडनचा फोटोग्राफर आहे. अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर प्रतिष्ठित पुरस्कार जिंकलेला आहे. वेल बोन्स या प्रतिमेसाठी डॉसनला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या प्रतिमेमध्ये दर्शकांना ग्रीनलंडच्या बर्फाच्या चादरीच्या खाली घेऊन जाते जिथे एक ड्रायव्हर मिंक व्हेलच्या सांगाड्याचे अवशेष शोधताना दिसतो. तर ही जी आकर्षक रचना आहे डॉसनचे अपवादात्मक फोटोग्राफिक कौशल्य दाखवते आणि या कौशल्यासाठी हे अंडर वॉटर फोटोग्राफर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर स्वीडन देशासंबंधित प्रश्न आहे. स्वीडन देशाचा फोटोग्राफर आहे स्वीडन. राजधानी आहे स्टॉकहोल्म. चलन आहे स्वीडिश क्रोना आणि पंतप्रधान आहेत स्वीडनचे उल्फ क्रिस्टन. पुढचा प्रश्न पाहूया. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने किती पदके जिंकली आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, 4 पदके जिंकलेली आहेत या स्पर्धेमध्ये भारताने. आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. तर या ज्या स्पर्धा आहेत 2024मध्ये पार पडल्या. याचं आयोजन हे इराणमधील तेहरान येथे करण्यात आलं होतं. या स्पर्धांची ही 11वी आवृत्ती होती. 17 ते 19 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. आशियाई इंडोर चॅम्पियनशिप स्पर्धा आशियाई ॲथलेटिक असोसिएशनद्वारे या स्पर्धा आयोजित केल्या जातात. सर्वात पहिल्यांदा या स्पर्धा सन 2004मध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि या स्पर्धांमध्ये भारताने आता 3 सुवर्णपदक आणि 1 रौप्य पदक अशी एकूण 4 पदके जिंकलेली आहेत. ज्योती यारेजीने महिलांच्या 60 मीटर अडथळा शर्यतीमध्ये 8.12 सेकंद वेळेमध्ये शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकलेले आहे. तर ताजिंदर सिंग याने पुरुष गटामध्ये शॉर्टपुटमध्ये 19.7 मीटर फेकून सुवर्णपदक हे जिंकलेलं आहे. त्याने 19 वर्षापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. हरमिल बैन्सने महिलांच्या 1500 मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि अंकिता ध्यानीने या स्पर्धेमध्ये 3000 मीटर धावण्यामध्ये रौप्य पदक हे जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
IPLमधील सर्वकालीन महान संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचा कर्णधार कोणाला बनवण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे महेंद्रसिंग धोनी. महेंद्रसिंग धोनी याला या IPLमधील सर्वकालीन महान संघाचा कर्णधार बनवण्यात आलेला आहे. तर 2008मध्ये सुरू झालेल्या IPL स्पर्धांचे हे आगामी 16वे सत्र असणार आहे आणि या पार्श्वभूमीवर IPLमधील सर्वकालीन महान संघाची निवड ही केली गेली आहे. 15 खेळाडूंचा संघ निवडण्यात आलेला आहे आणि या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला बनवण्यात आले आहे. या संघामध्ये ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आणि भारताचा विराट कोहली यांना सलामी जोडी म्हणून निवडण्यात आला आहे. तर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल याला 3ऱ्या क्रमांकावर ठेवण्यात आलेला आहे. तर मधल्या फळीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा AB डिव्हिलियर्स आणि भारताचा सूर्यकुमार यादव, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी यांना स्थान देण्यात आलेलं आहे. तर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि कायरम पोलार्ड यांना स्थान देण्यात आलं आहे. तर फिरकीपटूमध्ये अफगाणिस्तानचा राशिद खान आणि भारताचा यजुर्वेंद्र चहल, तसेच वेस्ट इंडिजचा सुनील नरेन आणि वेगवान गोलंदाजांमध्ये श्रीलंकेचा लसिथ मलिंगा आणि भारताचा जसप्रीत बुमराह यांचा या संघामध्ये समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार 2024मध्ये विशेष पुरस्काराने सन्मानित झालेल्या ईशा अंबानी या कोणत्या कंपनीच्या संचालक आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी रिलायन्स रिटेल. रिलायन्स रिटेलच्या या संचालक आहेत ईशा अंबानी आणि यांना लोकमतचा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल कंपनीच्या संचालक आहेत आणि त्यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2024 या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ईशा अंबानी या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड आणि रिलायन्स फाउंडेशन तसेच धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय स्कूल बोर्डच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. स्वदेशी लेजर शस्त्रास्त्र दुर्गा 2चे परीक्षण कोण करणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आहे DRDO. DRDOकडून या दुर्गा 2 या लेजर शस्त्रास्त्राचं स्वदेशी लेजर शस्त्रास्त्राचं परीक्षण हे करण्यात येणार आहे. तर DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येणाऱ्या काळामध्ये दुर्गा 2 या स्वदेशी लेजर शस्त्रास्त्राचे परीक्षण करणार आहे. तर दुर्गाचा फुल फॉर्म होतो डायरेक्शनली अनरिस्ट्रिक्टेड रेगन एरिया. हे शस्त्रास्त्र शत्रूच्या बॅलिस्टिक मिसाईल किंवा फायटर जेटला देखील खाली पाडू शकते. या शस्त्रास्त्राचा वापर हा पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर हा केला जाणार आहे. तर DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याची स्थापना झालेली आहे 1958मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीरजी कामत. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कोणाला दक्षता आयुक्त म्हणून नियुक्त केलं गेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी AS राजीव यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून दक्षता आयुक्त नियुक्त केलं गेलं आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले AS राजीव यांची दक्षता आयुक्तपदी निवड करण्यात आलेली आहे. प्रवीण कुमार श्रीवास्तव हे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. केंद्रीय दक्षता आयोग हे 3 सदस्यीय आयोग आहे, ज्यामध्ये एक केंद्रीय दक्षता आयुक्त आणि 2 दक्षता आयुक्त यांचा समावेश असतो आणि आता यामधीलच एक दक्षता आयुक्त म्हणून AS राजीव यांची निवड करण्यात आलेली आहे. तर केंद्रीय दक्षता आयोग सेंट्रल विजिलन्स कमिशन्स जे आहे भारतातील प्रमुख भ्रष्टाचार विरोधी सरकारी संघटना आहे आणि याची स्थापना 1964मध्ये के संथानम समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिपक्षीय सैन्य अभ्यास 2-16 कोणत्या देशामध्ये सुरुवात झालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी मालदीव. मालदीव या ठिकाणी हा त्रिपक्षीय सैन्य अभ्यास 2-16 या सैन्य अभ्यासाला सुरुवात झालेली आहे. तर दोस्ती हा सैन्य अभ्यास जो आहे हा भारत, श्रीलंका आणि मालदीव यांच्यामधील त्रिपक्षीय सैन्य अभ्यास आहे. यावर्षीचं हे 16वं संस्करण आहे म्हणून याला 2-16 असे नाव देण्यात आलेलं आहे. हा सैन्य अभ्यास 22 ते 25 फेब्रुवारी 2024पर्यंत सुरू असणार आहे. हा सैन्य अभ्यास 1991मध्ये सुरुवातीला भारत आणि मालदीव यांच्या तटरक्षक दलामध्ये सुरू केला गेला होता. त्यानंतर 2012ला पहिल्यांदाच या सैन्य अभ्यासामध्ये श्रीलंका देखील सामील झालेला आहे आणि आता भारत, श्रीलंका, मालदीव या 3 देशांमध्ये हा सैन्य अभ्यास होतो. तर भारत आणि मालदीवमध्ये एक्युवेरियन हा एक सैन्य अभ्यास होत असतो. तसेच भारत आणि श्रीलंकेमध्ये मित्रशक्ती आणि स्लिनेक्स हे 2 सैन्य अभ्यास होत असतात. तर हा जो अभ्यास आहे 2-16 हा जो आहे मालदीवमध्ये होणार आहे. मालदीव सुरू झालेला आहे. मालदीवमध्ये राजधानी आहे माले, चलन आहे मालदीव रुफिया, राष्ट्रपती आहेत मोहम्मद मुइझू. पुढचा प्रश्न पाहूया. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील दुसरा देश कोणता ठरला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका. अमेरिका चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील दुसरा देश ठरलेला आहे. तर अमेरिकेतील एक खाजगी कंपनी आहे इओटिव्ह मशीन्स.
हिने आपला ODCS नावाचा लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवलेला आहे. यांनी 15 फेब्रुवारी 2014 रोजी हे मिशन लॉन्च केलं होतं. तर 22 फेब्रुवारी 2014 रोजी हे यान चंद्रावर यशस्वी उतरलेलं आहे. हे मिशन यशस्वी होताच अमेरिका आता भारतानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील दुसरा देश ठरलेला आहे. भारताने पहिल्यांदा 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरवलेलं होतं. ODCS हा चंद्रावर उतरणारा पहिला खाजगी कंपनीचा स्पेसक्राफ्ट ठरलेला आहे. या मिशनच्या माध्यमामधून चंद्रावर असणाऱ्या धुळीचा अभ्यास केला जाणार आहे. हा लँडर ज्या ठिकाणी उतरवला गेलेला आहे त्या जागेला मालापार्ट असे नामकरण हे करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी संत रविदास यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वाराणसी. वाराणसी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलेलं आहे. तर नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी संत रविदास यांच्या 647व्या जयंती समारोहासाठी उपस्थित होते. या जयंती सोहळ्यामध्ये मोदी यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आलं आहे. या पुतळ्याची उंची ही 25 फूट इतकी आहे. संत रविदास 15व्या शतकातील भारतातील एक महान संत, मार्गदर्शक, कवी तसेच समाजसुधारक होते. ते निर्गुण संप्रदायाशी संबंधित होते. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झाले आहे. ते महाराष्ट्राचे कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 12वे. महाराष्ट्राचे 12वे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं नुकताच निधन झालेलं आहे. तर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी लोकसभा अध्यक्ष असलेले मनोहर जोशी यांचं 23 फेब्रुवारी 2024 रोजी वयाच्या 86व्या वर्षी निधन झालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यामध्ये असलेल्या नांदवी या गावी 2 डिसेंबर 1937 रोजी त्यांचा जन्म झाला होता. मनोहर जोशी 1972 ते 1986पर्यंत विधान परिषद सदस्य राहिलेले आहेत. त्यानंतर 1976 ते 1977 दरम्यान मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे. 1990मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर ते पहिल्यांदा विधानसभेमध्ये पोहोचले आणि 1995मध्ये पहिल्यांदाच भाजप आणि शिवसेना युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री देखील बनले. 1999 ते 2002पर्यंत अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते अवजड उद्योगमंत्री देखील राहिलेले आहेत. तर 2002 ते 2004पर्यंत ते लोकसभेचे सभापती होते. 2006 ते 2012पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेश राज्यातील पहिले कासव संरक्षण क्षेत्र कोठे स्थापन केले जात आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गोंडा. उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यामध्ये हे पहिले कासव संरक्षण रिझर्व क्षेत्र स्थापन केलं जात आहे. तर उत्तर प्रदेश वन विभाग, टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स फाउंडेशन इंडिया यांच्या सहकार्याने राज्यातील गोंडा जिल्ह्यामध्ये हे कासव संरक्षण रिझर्व क्षेत्र स्थापन करत आहे. घागरा नदीची सहाय्यक नदी असलेल्या सरयू नदीच्या किनाऱ्यावर हे कासव संरक्षित क्षेत्र स्थापित केलं जाणार आहे. गोंडा जिल्हा हा विविध प्रकारच्या कासवांच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे. प्रस्तावित कासव संरक्षण रिझर्व सरयू नदीपासून 2 किलोमीटरपर्यंतच्या विस्तारामध्ये सामील असणार आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या वृक्षांच्या प्रजाती, मासे आणि पाण्यातील सापांच्या प्रजाती देखील असणार आहेत. तर उत्तर प्रदेशमध्ये हे कासव संरक्षण क्षेत्र स्थापन केलं जात आहे. उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय पर्यटन एक्स्पोचे आयोजन खालीलपैकी कोठे केले गेले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्रेटर नोएडा. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पर्यटन एक्स्पोचे आयोजन हे नुकताच करण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा आंतरराष्ट्रीय पर्यटन एक्स्पोचे आयोजन केलं गेलं आहे. उत्तर प्रदेश हे राज्य या कार्यक्रमाचे यजमान राज्य असून बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान, तामिळनाडू, झारखंड आणि उत्तराखंड हे भागीदार राज्य आहेत. 22 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारीपर्यंत हा कार्यक्रम सुरू असणार आहे. या पर्यटन शोमध्ये देशातील 28 राज्य आणि जगातील जवळजवळ 50 देशांचे पर्यटन विभागाच्या प्रदर्शकांनी भाग घेतलेला आहे. यांची संख्या ही 1500पेक्षा अधिक आहे. जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. या अशा प्रकारच्या आयोजनामुळे देशातील इनबाउंड पर्यटन वाढेल आणि भारतीय पर्यटन उद्योग तसेच पर्यटन व्यवसायातील गुंतवणूक वाढण्याच्या संधी देखील निर्माण होणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच 4थ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांची सुरुवात कोणत्या ठिकाणी झालेली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी गुलमर्ग. जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी या 4थ्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांची सुरुवात ही झालेली आहे. तर 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे 800 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. हिवाळी खेलो इंडिया स्पर्धांचे हे 4थे सत्र आहे. गुलमर्गमध्ये या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. स्पर्धेचे आयोजन युवक सेवा आणि क्रीडा विभाग, जम्मू काश्मीर स्पोर्ट्स काउन्सिल यांनी पर्यटन विभाग, गुलमर्ग विकास प्राधिकरण यांच्या सहकार्याने याचं आयोजन करण्यात आलेलं आहे.
हिमबिबटा हा या स्पर्धेचा शुभंकर आहे. मागील तिन्ही सत्रांचे आयोजन हे जम्मू काश्मीरमध्येच करण्यात आलं होतं. स्नोबोर्डिंग, अल्पाईन स्की, नार्डिक स्की आणि स्नो पर्वतारोहण यासारखे खेळ या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहेत. स्की पर्वतारोहणामध्ये 10 राज्य भाग घेणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये या 5व्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळेचं हे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं 5वं संस्करण आहे आणि 1 ते 3 मार्चपर्यंत श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी हे आयोजित होणार आहे. कुरुक्षेत्र विकास बोर्ड हरियाणा यांच्या माध्यमातून यावेळी श्रीलंकेमध्ये आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024चे आयोजन हे होत आहे. श्रीमद भगवद्गीतेतील चिरंतन ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार याच्या दृष्टीने हे आयोजन महत्त्वाचे आहे. या महोत्सवामध्ये गीतायज्ञ, गीता जप, शोभायात्रा यांसारख्या कार्यक्रम हे होणार आहेत. तर श्रीलंकेमध्ये याचं आयोजन होणार आहे. श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो, प्रशासकीय राजधानी आहे. त्यानंतर श्री जयवर्धन कोट्टे ही एक व्यावसायिक राजधानी आहे आणि श्रीलंकेचं चलन आहे श्रीलंकन रुपया. राष्ट्रपती आहेत रणिल विक्रमसिंघे आणि पंतप्रधान आहेत श्रीलंकेचे दिनेश गुणवर्धने. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या कंपनीने स्वदेशी ॲप स्टोअर इंडस सुरू केलेलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फोनपे. फिनटेक कंपनी फोनपेने स्वदेशी ॲप स्टोअर इंडस लॉन्च केलेला आहे. फिनटेक कंपनी आहे फोनपे आणि हिने भारतीय ॲप इंडस लॉन्च केलेला आहे. पूर्णपणे स्वदेशी ॲप आहे जे की गुगल प्ले स्टोअरसाठी पर्याय असणार आहे. युजर्स 12 भारतीय भाषांमध्ये हे ॲप वापरू शकणार आहेत. यामध्ये 4 लाख ॲप्स उपलब्ध असणार आहेत. हे ॲप स्टोअर भारतातील मोबाईल ग्राहकांना 45 रेंजमध्ये 2 लाखाहून अधिक मोबाईल ॲप आणि गेम डाउनलोड करण्याची परवानगी देणार आहे. नवीन ॲपचा शोध ग्राहकांसाठी अधिक आकर्षक बनवण्याच्या उद्देशाने यामध्ये नवीन शॉर्ट व्हिडिओवर आधारित शोध सेवा देखील देण्यास सुरुवात केली गेली आहे. भारतीय ॲप डेव्हलपर्सना या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या ॲपची मोफत नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. ही ऑफर फक्त 1 वर्षासाठी असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच जाहीर झालेल्या एका क्रमवारीनुसार जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नरेंद्र मोदी. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनलेले आहेत. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स सर्व्हेने जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर केलेली आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या या यादीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी 77% सह अव्वल स्थान मिळवलेलं आहे. तर मेक्सिकोचे पंतप्रधान आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रायडर हे 64% सह दुसऱ्या स्थानी आहेत. तर स्वित्झर्लंड फेडरल होम अफेअर विभागाचे प्रमुख आहेत ॲलन बर्सेट यांना 57%. तर ब्राझीलचे पंतप्रधान लुईज इन्सिओ लुला दा सिल्वा यांना 47% लोकप्रियता. तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एन्थनी अल्बेनिझी यांना 45% लोकप्रियता मिळालेली आहे.